आपण बघत आहात आवाज कसमादेचा। मालेगाव तालुक्यातील वाके गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे एका शेतकऱ्याची 6 वर्षाची मेहनत काही क्षणात राख झाली आहे आणि उरला आहे फक्त अश्रूंनी भरलेला वास्तव। माहितीनुसार शेतकरी सुनील अंबादास नारळे यांच्या डाळिंब बागेत असलेल्या 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली। सुरुवातीला झालेल्या स्पार्किंगनं काही क्षणातच विकराळ रूप धारण केलं आणि संपूर्ण बाग आगीच्या विळख्यात सापडली। या आगीत सुमारे 500 डाळिंबाची झाडं, ड्रिप सिंचन व्यवस्था, पाण्याच्या पंपाच्या नळ्या आणि इतर शेती साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले। विशेष म्हणजे ही बागच नारळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होती। घटनेच्या वेळी शेतकरी नारळे हे नाशिक इथं दशक्रिया विधीसाठी गेले होते। त्यांच्या अनुपस्थितीत शेजारील शेतकरी किशोर प्रधान निकम यांनी सर्वप्रथम आग लागल्याचं पाहिलं आणि गावकऱ्यांना सतर्क केलं। गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं। या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। धोकादायक ठरलेल्या ट्रान्सफरबाबत वारंवार तक्रार देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। दरम्यान नुकसानग्रस्त शेतकरी सुनील नारळे यांची वेदना मनाला चटका लावणारी आहे। ते म्हणाले, ही बाग माझ्यासाठी फक्त पीक नव्हती, ती माझ्या कुटुंबाची जगण्याची आशा होती। प्रत्येक झाड लेकरासारखं जपलं होतं, पण एका क्षणात सगळं संपलं। आता आम्ही कुठं जावं, कसं जगावं? कुटुंबियांनीही हळहळ व्यक्त करत सांगितलं की घर खर्च आणि मुलांचं शिक्षण पूर्णपणे या बागेवर अवलंबून होतं। आता हातात काहीच उरले नसल्यानं कुटुंबासमोर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलंय। या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज असून तात्काळ पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई द्यावी, तसेच धोकादायक ट्रान्सफॉर्मर त्वरित हलवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरतीये। आज त्या शेतात उरली आहे फक्त राख आणि एका शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू। शेतकऱ्याचं स्वप्न जळालं, पण जबाबदारी कोण घेणार? महावितरण उत्तर देणार का, की पुन्हा एकदा शेतकरीच भरडला जाणार?